चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिक्स करून माहीत आहे का, हे तैनो पूर्ण एकजीव झालं. हे आता मी कढई पण ठेवलेली आहे आणि कढई ठेवली आणि एका प्लेटमध्ये मी आता काय करायचं तैनो, याच्यामधले जे पीस आहेत ना 2-2, 3-3, तर मी जे कॉर्नफ्लॉवर घेतलं ना प्लेटमध्ये त्याच्यामध्ये टाकून घेते. याच्यात पूर्ण मी हे करते, याला पूर्ण कॉर्नफ्लॉवर लागलं पाहिजे.